अख्खा दिवस पूर्ण खेळण्यात घालवल्यानंतर पप्पा आल्यानंतर पप्पांसोबतच अभ्यास करणार म्हणून राया इथे झोपला होता. रात्रीचे 10 वाजले होते. मग जेवण झाल्यानंतर ह्याला अभ्यासाला बसवलं होतं. मग कसाबसा अभ्यास पूर्ण करून याला झोपवलं. सकाळ सकाळी रायाला खाऊ खायचा होता. मग पाऊस पण पडत होता. मग त्याला खाऊ घातला आणि बाहेर पप्पा म्हटले आपल्याला कणीस भाजायचं आहे. एवढा रात्री अभ्यास करून घेतला आणि दुसऱ्या दिवशी शाळेने सुट्टी दिली होती. मग काय सकाळ सकाळी पप्पाने कणीस भाजायला घेतले आणि रायाला पण बाहेर जायचं होतं त्यांच्यासोबत. पण इथे त्याला खुर्चीत बसवलं होतं आणि मग नंतर पप्पाने कणीस भाजायला घेतला आणि रिधान तर इथे वाट बघत होता की कधी त्याला कणीस खायला देतात. मी तर यांना म्हटलं होतं की गॅसवर पटकन भाजून देते, पण ते नको म्हणाले. असं कोळशावर भाजण्याची मजाच वेगळी आणि त्याची चव पण वेगळी लागते. रिधानने इथे कणीस किती छान सोललं होतं हे रायाला दाखवत होता. मग एकीकडे कणीस भाजून तयार झालं होतं आणि हा वाट पाहत होता की मला आता पप्पा काढून देतील. मग पप्पा काही देतच नव्हते. म्हटले पहिला घास तर पप्पा खाऊन बघतील शिजलंय की नाही. म्हणून तर रायाला पण खायचं होतं आणि तिथे ते दोघं खात होते आणि राया लांबूनच त्यांना पाहत होता की अरे हे दोघं खातात आहेत आणि मलाच देत नाही आहेत. मग नंतर पप्पाने खाऊन पाहिलं आणि मग ते परफेक्ट शिजलं होतं आणि मग रिधानलाही दिलं. मग रिधान एका कोपऱ्यात खात बसला आणि राया पण त्याला आवाज देत होता. मग राया त्याच्या हातातलं ओढत होता म्हणून तो कोपऱ्यात जाऊन बसला.